कृषी अनुसंधान परिषद आणि त्यांच्या मार्फत चालवले जाणारे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव यांच्या मार्फत आपल्या कुरुल जिल्हा परिषद गटातील अनुसूचित जाती म्हणजे एस.सी प्रवर्गातील शेतकऱ्यांना SC/SP योजनेअंतर्गत शेती उपयुक्त साहित्य वितरणाचा हा जो कार्यक्रम आज आपण इथे ठेवला आहे, त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आमचे मित्र संग्रामजी धुमाळ सर. आता सरांनी थोडक्यात सांगितलं की आम्ही 95 साली BS ॲग्रीला एकत्रित प्रवेश घेतला आणि मी, संग्राम सर आणि आपले केन मॅनेजर विजय महाजन साहेब हे आम्ही तिघही वर्गमित्र आहोत आणि कॉलेजच्या जीवनापासून आम्ही एकमेकाच्या संपर्कात राहिलो. सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचं इथं स्वागत करतो आणि या योजनेअंतर्गत आपण पाठीमागे एक कार्यक्रम घेतला होता 15 दिवसापूर्वी. तेव्हा ज्या SC प्रवर्गातीलच विद्यार्थ्यांना एक स्कूल बॅग आपण दिल्या होत्या आणि त्यानंतर हा दुसरा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी या विविध वस्तू आहेत. या वस्तूमध्ये मला वाटते 6 प्रकारची कीटकनाशकं आहेत. त्यामध्ये क्विनोलफॉस, क्लोरोपायरिफॉस, प्रोपेनोफॉस, बेन्झोएट, लॅम्बडासायक्लोप्रिन आणि अशा प्रकारची 6 आणि बुरशीनाशकं 3, तणनाशकं 2 आणि बाकीचे पण क्रेट आणि हे ताडपत्री शीट हे दिलेले आहेत त्यांनी आपल्याला. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की डाळिंब संशोधन केंद्र आपल्यापासून 30 किलोमीटरवरती आहे आणि आपण सोलापूर जिल्हा हा डाळिंबामध्ये अग्रेसर होता असं म्हणावं लागेल सर. आजही आहे, आजही प्लांटेशन आहे. तर मध्यंतरी जो 10 वर्षापूर्वी तेल्या आला आणि तेल्यानं जे काही खूपच नुकसान आपल्या शेतकऱ्यांचं केलं, त्यामुळं शेतकऱ्यांनी त्या तेल्याला कंटाळून डाळिंबाकडनं डायव्हर्ट होऊन इतर पिकाकडे वळाले. परंतु आपल्या इथं जे डाळिंब संशोधन केंद्र झालेलं आहे आणि त्यांनी तेल्यावरती जो काही उपाययोजना आणलेल्या आहेत त्याचं मार्गदर्शन घेऊन SC प्रवर्गातील जे शेतकरी आहेत, जे बांधव आहेत आपले, तर तुम्ही सर्वांनी मुख्य प्रवाहात यावं, हा या योजनेपाठीमागचा मुख्य उद्देश आहे. कारण आपण बघतोय की आता तशी वेळ राहिलेली नाही, तरी पण परंतु आपल्या आर्थिक परिस्थितीमुळं किंवा शिक्षणाच्या कमतरतेमुळं आपण मुख्य प्रवाहात येत नाही आहात की बाबा आपली शेती बागायत. आता सत्पळसारखे तुमच्यासारखे ठराविक शेतकरी आहेत ज्यांनी बागायत केलेला आहे. परंतु आज आमचे वटवटे शेतकरी असतील किंवा NK शेतकरी असतील किंवा बेगमपूरचे इतर गावचे जे शेतकरी असतील, तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेती बागायत करून त्याच्यामध्ये डाळिंब लावावं आणि ते डाळिंब लावल्यानंतर तुम्हाला उपयोगी वस्तू देण्यासाठी सरकार म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत, हा या कार्यक्रमापाठीमागचा उद्देश आहे. बरोबर आहे सर? म्हणजे ह्या वस्तू द्यायच्या म्हणजे तुम्ही SC आहात म्हणून द्यायच्या असं नाही आहे ते. तर तुम्ही आता जसं ओपन प्रवर्ग आहे किंवा इतर समाजाचे शेतकरी किंवा शेतकरी करतात, त्याच ताकदीनं, त्याच मानसिकतेनं तुम्ही पण शेती केली पाहिजे आणि आमच्या बरोबरीनं, आपल्या बरोबरीनं सर्वांनी सोबत आलं पाहिजे. भले ऊस लावा, डाळिंब लावा, काहीही पिकं करा, परंतु आपण केली पाहिजे. शेती आपली पडाक ठेवली नाही पाहिजे. हा उद्देश या पाठीमागं आहे आणि त्यासाठी लागणारं सर्व मार्गदर्शन म्हणजे आता सर म्हणाले की आपल्याला जर तिथं त्यांचं प्रशिक्षण वर्ग घ्यायचा असेल तर आपल्याला तिथं घेता येतील. आता नवीन गायकवाड सर आले, त्यांचीही मी जाऊन ओळख करून घेतो आणि आपल्याला तसे प्रशिक्षण वर्ग खास आपल्या शेतकऱ्यांसाठी जर करायचे असतील तर महाजन साहेब तशा शेतकऱ्यांची नाव नोंदणी करून घ्या. आणि तुमचा कितीचा लॉट असतो सर शिक्षणाचा? 25 शेतकऱ्यांचे लॉट असतात. तर 25 शेतकरी तयार झाले तर 25 शेतकऱ्यांसाठी आपण तिथं प्रशिक्षण घेऊया सरांच्याकडनं. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे काय की इकॉनॉमिकली आज डाळिंब मागच्या मला वाटते सर 5 ते 7 वर्षापासून 100 ते 150 रुपयाच्या मध्ये दर काळेसाहेब सातत्यानं राहिला आहे आणि दर डाळिंबाचा हा शाश्वत राहिल्यामुळं आणि आता नवीन आलेल्या सर्व कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आणि औषधांमुळं डाळिंबाचं शाश्वत उत्पन्न यायची गॅरंटी झालेली आहे. मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व आपल्या शेतकऱ्यांना हेच आवाहन करतो की आपण सर्वांनी डाळिंब लागवडीकडे वळालं पाहिजे. ऊस उत्पादन तर केलंच पाहिजे, आपला साखर कारखाना आहे, परंतु त्याबरोबर डाळिंब उत्पादन सुद्धा करून आपला जो इन्कम सोर्स आहे शेतकऱ्यांचा, तो एक डायव्हर्सिफाईड म्हणतो आपण त्याला, तसा ठेवणं आवश्यक आहे. कारण डाळिंबामध्ये पण चांगले पैसे मिळतात आणि त्याला कमी पाणी लागतं. महत्त्वाचं म्हणजे आज जसं आपण बघतोय की यावर्षी सर्व IMD च्या संस्थांनी म्हणजे
त्यांनी सांगितलेलं आहे की अल निनोमुळे 92%च मान्सून होण्याची शक्यता आहे. तर अशा कमी पर्जन्यमानाच्या वेळी सर आपल्याला डाळिंबच पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. प्रत्येक 3-4 वर्षाला आपल्याकडे पर्जन्यमान कमी असतं आणि पाण्याची कमतरता आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला डाळिंबावरती फोकस करणं जास्त फायद्याचं आणि एक बॅलन्स्ड आपलं शेती उद्योग राहू शकतो, असंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि एकही वस्तू त्यातली इकडं-तिकडं किंवा मिसयूज होता कामा नये याची काळजी आपण केली पाहिजे. कारण जकराय परिवार मागच्या सर 15, 16, 20 वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतोय. कुठलेही म्हणजे अशा वेळी कसं असतं की बरेचसे शेतकऱ्यांना काय मिळालं नाही मिळालं तर जी काही वस्तुस्थिती आहे किंवा उपलब्ध असलेल्या वस्तू आपल्याला ज्या योग्य पद्धतीनं आणि प्रामाणिकपणे आम्ही द्यायचा प्रयत्न करू. तर जे काही सरांनी आपल्याला दिले तेच आम्ही देणार आहे. एखाद्याला एखादी वस्तू कमी मिळाली तर नाराज पण होऊ नका आणि भविष्यामध्ये तुम्हाला आम्ही अशाच पद्धतीनं आणखीन ज्या काही योजना आहेत केंद्र सरकारच्या त्या जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणखीन जिल्हा परिषदच्या माध्यमातून मला वाटतंय बापूसाहेब आपल्याला सायकल आणि बरेचसे समाज कल्याणच्या माध्यमातून बाकीच्या पण योजना आहेत. त्याही योजना आपल्याला राबवता येतील आपल्या आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये. तर त्याही आम्ही करू. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या आणि आपल्या गटातील सर्व शेतकऱ्यांना उपयोग पडण्याचा आमचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. आपला असंच प्रेम आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या आणि इथून पुढं आपण सातत्याने प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करेन एवढंच मी या ठिकाणी बोलतो. परत एकदा संग्राम सरांना, राजीव मराठे सरांना, इथं आलेले ट्रेनिंग ऑफिसर स्वप्नाली भोसले मॅडम, तेजस भोसले सर, प्रथमेश पवार सर, नेहा साठे मॅडम, तुकाराम ढवळे सर, सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद देतो. आपण आलात असंच आमच्यावरती विश्वास आणि प्रेम राहू द्या, यापुढेही राहू द्या. संग्राम सर जरी गेले तरी तुम्ही इथे आहात, आपण सर्वजण आहोत इथे, मिळून काम करूया आणि अशी संधी परत परत आम्हाला उपलब्ध करून द्या, आमच्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या अशी मी विनंती या ठिकाणी करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय किसान. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मी जकराया परिवाराच्या वतीने सर्व लाभार्थी, उपस्थित सर्व शेतकरी, युवा कार्यकर्ते आणि शेती विभागातील सर्व कर्मचारी यांचे मी या कार्यक्रमाला शोभा आणल्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा मनस्या आभार मानतो. पुन्हा एकदा जकराया परिवाराच्या वतीने मी आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर. सचिन जाधवमुळे आम्हाला एवढं साहित्य मिळाल्याबद्दल त्यांचा आभार. सचिन दादा जाधव यांच्यातर्फे आम्हाला मिळाले पंचायत समितीतर्फे. शेतकऱ्याला तुम्हाला काय काय फायदा शेतकऱ्याला काय तणनाशक आहे, कीटकनाशक, शेतीसाठी उपयोगी लागणारी कॅरेट आहे ती, तणनाशक आहे, कीटकनाशक दिले ते, ताडपत्री सचिन दादा ताडपत्री औषधे भेटली याच्याबद्दल आभारी. मी SC प्रवर्गातील येनकी गावातील हरिदास सुधाकर कांबळे शेतकरी असून ही जी औषध दिलेलं आहे ही इमामेक्टिन 2,4-D हे तणनाशक, हे सर्व औषधं शेती उपयुक्त एक नंबर आहेत. आणि ही ताडपत्री जी आहे ना, एक जबरदस्त क्वालिटीची ताडपत्री आहे. 10 वर्ष काही होणार नाही, एक नंबर क्वालिटीची ताडपत्री, मोठीच्या मोठी आहे. आणि कॅरेट 5 कॅरेट समृद्धीची एक नंबर कॅरेट आहेत, 10 वर्षी काही होणार नाही शेती उपयुक्त साहित्याला. अशी जबरदस्त साहित्य आहेत. किट दिल्याबद्दल सचिनदादा जाधव, जिल्हा परिषद कुरुड गटातील सदस्य, यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहे.